जनतेच्या कामांमध्ये ज्यांनी केले झोल, आता होणार त्या सर्वांची पोलखोल. चला सोबत मिळून करूया भ्रष्ट प्रशासनावर हल्ला बोल. इथे खोटे नेरेटिव्ह नव्हे तर खरी बातमी आहे. खोटा प्रॉपगँडा नव्हे तर जनतेचा अजेंडा आहे. येतोय आम्ही दाखवायला बातमीचा खरा सार. सत्याचा शोध घ्यायला तुम्ही आहात का तयार? DNA न्यूज नाशिक, शोध सत्याचा. बदलापूरच्या घटनेमध्ये पोलिसांनी कर्तव्यात कसूर केला. 10 ते 12 तास पीडित कुटुंबाची फिर्याद नोंदवून घेतली नाही आणि ज्यावेळी या प्रकरणाला वाच्यता फुटली त्यावेळी संतप्त जमाव रस्त्यावर उतरला. मात्र यावेळी आंदोलकांवर लाठीचार्ज करण्याचे आदेश देण्यात आले. हे आदेश देणारे सरकारमधील जनरल डायर कोण, असा संतप्त सवाल शिवसेनेचे युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केलाय. बदलापूरमध्ये झालेल्या घटनेवेळी उपमुख्यमंत्री फडणवीस दिल्लीत बसून राजकारण करत होते. मुख्यमंत्री आपल्या शेतात होते. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेची आणि महिलांची जाहीर माफी मागावी अशी मागणी देखील आदित्य ठाकरे यांनी नाशिकमध्ये झालेल्या महाराष्ट्र स्वाभिमान दौऱ्यादरम्यान केली आहे. सुरुवात आज नाशिकपासून होत आहे. हा कार्यक्रम मेळावा आहे आपला. आणि मी एकटाच सांगत होतो सगळ्यांना, मंचावरचे सगळे नेत्याला सांगत होतो, पदाधिकाऱ्यांना सांगत होतो की माझं सरकार करू नका, अजून काम खूप करायचं. सरकार फक्त खासदार साहेबांचं झालं पाहिजे आणि त्याचं शिवसैनिकांचं झालं पाहिजे. माफी मागा त्या महिलेची, माफी मागा माझ्या महाराष्ट्रातल्या महिलेची, माफी मागा माझ्या महाराष्ट्राची की तुम्ही महाराष्ट्राला बदनाम करतात. आणि यासाठी अजून विचित्र प्रकार कळलेला आहे मला की काल जे तिथे आंदोलन होते, 300 आंदोलकांवर FIR टाकलेला आहे. म्हणजे तुम्ही विचार करा, ज्या महिलेला स्वतःच्या मुलीसाठी FIR टाकायची होती, FIR नोंद करायची होती, तिला 10 तास बसवलं 4 दिवसानंतर. पण काल ज्यांनी आंदोलन केलं त्या महिलेसाठी, त्या 3 वर्षाच्या मुलीसाठी, 4 वर्षाच्या मुलीसाठी, त्यांच्यावर लगेच FIR टाकले गेल्या. 300 लोकांवर FIR टाकले गेल्या आणि त्यांची कस्टडी, जो बलात्कारी की जो कोण तो माणूस आहे ना, काय त्याचं नाव मला माहीत नाही, अंकुश त्याचं नाव आहे, त्याच्यापेक्षा जास्त त्याला कस्टडी मिळाली. पुढचं नाही चाललेलं आहे. कुठे चाललं आपलं महाराष्ट्र? ही लढाई जी आहे ती विचार करत होती की आपल्या लोकसभेचा नंतर थांबलेली नाहीये. ह्या लढाईची सुरुवात आता झालेली आहे. कदाचित आपल्याला वाटलं असेल की झालं, लोकसभा जिंकलो म्हणजे विजयच आहे. ज्या पक्षाला वाटत होतं 400 पण जाणार, त्यांचे 272 पण आलेले, त्याने 240 घेतला. आपला मोठा विजयच आहे. देशाच्या लोकशाहीचा आणि संविधानाचा विजय आहे. आंबेडकर जनतेचा हा विजय आहे. पण आज ही लढाई थांबलेली नाही. कारण महाराष्ट्रामध्ये देखील संविधानाला बाजूला करण्याचा पूर्ण प्रकार चालू आहे. 2 वर्षापासून सुरू आहे. ज्या मिनिटाला एक अवकाळी सरकार आपल्या डोक्यात बसवलं गेलं, घटना बाहेर सरकार, एक महाराष्ट्र द्वेषी सरकार आपल्या डोक्यात बसवलं गेलं, त्या मिनिटापासून संविधानाची लढाई आपली सुरू आहे. आपल्याला आठवत असेल विठ्ठल साहेबांनी त्यावेळी सभा देखील घेतली होती, वज्रमूठ संविधान रक्षणाची. ही सभा महाराष्ट्र स्वाभिमान सभा जरी असली, महाराष्ट्र स्वाभिमानासाठी असली, तर ही सभा त्या संविधानासाठी पण लढत आहोत आपण. कारण इथे जर पुन्हा एकदा जिंकून दिलं तर हा जो अन्याय आपल्या डोक्यात बसवलेला आहे हा कायमचा आपल्या डोक्यात राहील. आज महिलांचा विषय जसा आहे तसं शेतकऱ्यांचा विषय पण आहे. याच नाशिकमध्ये आंदोलन झालं होतं की कांद्याची निर्यात बंदी गुजरातमध्ये पहिली हटवली, मग महाराष्ट्र बदलली. का अन्याय या महाराष्ट्रावर होत आहे? का असा राग तुमचा माझ्या महाराष्ट्रावर आहे की सगळं काही गुजरातला मिळत आहे पण महाराष्ट्राला कमी कमी मिळणार? तुम्ही मला सांगा, जसं शेतीमध्ये हे सगळं होत असताना उद्योग क्षेत्रात नाशिकमध्ये मोठे MIDC आहेत. तुम्ही मला सांगा ह्या 2 वर्षामध्ये, आणि हे कदाचित तुम्हाला वाटत असेल की ह्या आदित्य परत तेच काय सांगतं, पण तरुण मला जे दुःख झालं तरुण मनाला ते हेच आहे की आज अनेक तरुणी मला भेटत असतात. मी त्यांना विचारतो तुमच्याकडे नोकऱ्या आहेत का, रोजगार आहे का? मला सांगतात ते नाही का, तिथे आम्ही रोजगार शोधत आहोत. आत्ता गाडीमध्ये मला एक बातमी कळली की एक इंजिनियर 24 ते 25 वर्षाचा घर सोडून गेलेला आहे, मोबाईल घरी सोडून गेलेला आहे. का? तर त्याला नोकरीच मिळत नाही आहे महाराष्ट्रामध्ये. आणि सरकारने काय स्कीम आणली आहे, इथे नाही जर्मनीमध्ये तुम्हाला आम्ही नोकऱ्या देऊ. म्हणजे काय प्रकार सुरू आहे? जर्मनीमध्ये जायला तुम्हाला विजा देणार का? तुम्हाला जर्मन भाषा येणार का? शिकायला किती वर्ष लागणार? हे सगळं करायच्या ऐवजी जर्मन कंपनीला महाराष्ट्र
विधानचा पॉप्सकॉर्न पाठवलं होतं कुठे? गुजरात. बर्गर पाठवलं होतं गुजरात. मेडिकल कार्ड गुजरात. सगळं काही गुजरात. मग आमचा महाराष्ट्र जाणार कुठे? आमच्या महाराष्ट्रासाठी लढणार कोण? आज मी तुम्हाला विचारत आहे, तुम्ही या लढाईसाठी तयार आहात का? कारण आज का कसून चालणार नाही. अनेक गोष्टींचा पाऊस पाडतील. मी पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला, लाडली बहिणाची योजना जी आपण थांबवणार नाही, उलट आपलं सरकार येणारच आणि वाढीव देऊ, पण त्याच्यासोबत सुरक्षा देखील देऊ. शक्ती कायदा आपण महिलांसाठी आणला होता 2020-21 साली, तो आपण पारित करून पुन्हा एकदा घ्यायचा आहे. तर तत्कालीन रस्त्यात खड्डे असतील, पाणी तुंबत असेल, कचरा साचत गेलेला आहे, शाळेची जी परिस्थिती होत चालली आहे, म्युनिसिपल हॉस्पिटलची परिस्थिती होत चालली आहे, पण आपण जायचं तर कोणाकडे जायचं? वॉर्ड ऑफिसर अनेककडे गेलेले असतात, प्रशासनाचे दरवाजे बंद असतात आणि विद्युतकडे जर पोहोचू शकत नाही तर तुम्ही खोके घेऊन गेला तरी सांगितलं धोके देईल तर तुम्ही विद्युतकडे पोहोचू शकता. तुम्ही सांगितलं महाराष्ट्राच्या हिताचं बोलत आहे तर तुम्ही विद्युतपर्यंत पोहोचू शकत नाही. ही आज परिस्थिती, दुर्दैवी परिस्थिती. आणि शिवसेनेचे नेते, युवासेना प्रमुख, सर्वमान्य जनतेकडे संपूर्ण महाराष्ट्राचा शेतकरी, महाराष्ट्राचा कामगार, महाराष्ट्राचा बेरोजगार युवक अपेक्षेने बघतोय. असे सर्वांनी आदित्य साहेब ठाकरे, तसेच उपनेते संपर्कीय सुनीलभाऊ बागुल, जिल्हा प्रमुख सुधाकरभाऊ बडगुजर, सहसंपर्क प्रमुख दत्ताराम गायकवाड आणि खऱ्या अर्थानं साहेबांनी ज्यांचा सन्मान सत्कार केला ते नवनिर्वाचित खासदार राजाभाऊ वाजे, माजी आमदार वसंतभाऊ गीते, जयंतरावजी शिंदे, तसेच बाबू भोलक, विनायकजी पांडे आणि व्यासपीठावरील शिवसेनेचे सर्व तोलामोल. तसेच लोकसभेचा विषय हा परफेक्ट बूथ मॅनेजमेंटमुळे झाला असल्याचं सांगत आगामी निवडणुकांमध्ये शिवसेनेला 10 जागा जिल्ह्यातून देण्यात याव्यात अशी मागणी बडगुजर यांनी केली. अवकाळी सरकारला विधानसभेत जागा दाखवा. 2 वर्षांनंतर सरकारला बहिणी आठवल्या, मात्र जेव्हा अत्याचार झाले तेव्हा बहिणी आठवल्या नाही का? ज्याच्यावर अत्याचाराचे आरोप आहेत असा एक मंत्री खासदार सुप्रिया सुळेंबाबत माध्यमांसमोर अपशब्द वापरतो. असे भाऊ या सरकारमध्ये बसवले असल्याचं म्हणत बिल्किस बानूवर बलात्कार करणाऱ्यांचा अहमदाबादमध्ये भाजपचे लोक सत्कार करतात असा गंभीर आरोप यावेळी ठाकरे यांनी केला. महाराष्ट्र स्वाभिमान दौऱ्यादरम्यान आयोजित सभेमध्ये आदित्य ठाकरे यांनी सरकारचा चांगलाच खरपूस समाचार घेतल्याचं बघायला मिळालं.